गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना आपण डिफरन्शिएशन हा टॉपिक बघत आहोत. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा हा कन्सेप्ट आपण बघत आहोत. फॉर्म्युले सर्व तुम्ही लर्न केली असतीलच. त्यामध्ये क्वेश्चन असा आहे, फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल्स टू sin स्क्वेअर 3x इनटू tan क्यूब 2x. डिफरन्स डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे तुम्हाला. यामध्ये y फंक्शन दिलाय. काय म्हणा विद्यार्थ्यांना, यामध्ये डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रेस्पेक्टिव्ह टू x. या साइडला घ्यायचं विथ रेस्पेक्ट टू x म्हणजे d अपॉन dx, y फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ sin स्क्वेअर 3x इनटू tan क्यूब 2x. बघा विद्यार्थ्यांनो, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह आपण यामध्ये घेतला, डिफरन्शिएट केले फंक्शनला. आता यामध्ये दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे आणि दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर यामध्ये विद्यार्थ्यांनो काय करायचं, u इंटू व्ही चा थेरम तुम्हाला अप्लाय करायचा आहे. u इंटू व्ही चा थेरम काय, u म्हणजे फर्स्ट फंक्शन, v म्हणजे सेकंड फंक्शन. मग आता याच्यामध्ये u इंटू व्ही मल्टिप्लिकेशनचा थेरम काय, फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन, याला आपण म्हणणार आहे फर्स्ट फंक्शन, याला म्हणणार आहे सेकंड फंक्शन. तर काय करायचं विद्यार्थ्यांनो, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय करायचं बघा, याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे अशा टाइप मध्ये तुम्हाला यामध्ये सांगावं लागेल. बघा दिस इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन कोणतं आहे, साइन. बघा याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन जे आहे साइन स्क्वेअर 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, डेरिव्हेटिव्ह कुणाचा आहे, डेरिव्हेटिव्ह जो आहे बघा याच्यामध्ये सेकंड फंक्शन जो आहे ते काय आहे, tan क्यूब 2x. डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शनचा प्लस सेकंड फंक्शन जे आहे बघा कोणतं आहे, tan क्यूब 2x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, फर्स्ट फंक्शनचा. फर्स्ट फंक्शन कोणतं आहे, sin स्क्वेअर 3x. बघा आपण काय म्हणलंय, तर फर्स्ट फंक्शन हे आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा, सेकंड फंक्शनचा, प्लस सेकंड फंक्शन हे आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा, फर्स्ट फंक्शनचा. u इंटू व्ही चा थेरम आपण यामध्ये अप्लाय करतोय. बघा यामध्ये फर्स्ट फंक्शन जे आहे sin स्क्वेअर 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. या फंक्शनचा व्हॅल्यू सांगायचं. बघा पहिलं याच्यामध्ये tan क्यूब आहे म्हणजे पॉवर किती याचा, 3 पॉवर आहे आणि पॉवर जे आहे ते काय करा, मल्टिप्लाय मध्ये घ्या. 3 मल्टिप्लाय मध्ये घेतले बघा, पॉवर 1 ने कमी करायचा आहे, tan स्क्वेअर 2x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, बेसिक फंक्शन, बेसला कोण आहे, tan ऑफ 2x आहे. बघा पॉवर होते मल्टिप्लाय मध्ये घेतले, पॉवर 1 ने कमी केला, tan क्यूब होता म्हणजे काय दिला, tan स्क्वेअर दिला, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बेसला जे फंक्शन आहे त्या बेसच्या फंक्शनचा व्हॅल्यू घेतो यामध्ये. बघा प्लस इथे हे tan क्यूब ऍज इट इज इनटू या फंक्शनचा व्हॅल्यू घ्यायचा आहे. पॉवर जे आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्या, पॉवर 2 होते, पॉवर 1 ने कमी करा म्हणजे sin ऑफ 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, sin ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह. समजतंय सर्वांना. या साइडला आहे dy बाय dx. दिस इज इक्वल्स टू हे 3 स्टार्टिंगला घेतोय मी, 3 इंटू sin स्क्वेअर 3x tan स्क्वेअर 2x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ 2x. tan चा व्हॅल्यू काय तो, sec स्क्वेअर 2x ऍज इट इज. बघा tan चा व्हॅल्यू काय आहे, sec स्क्वेअर. अगेन डेरिव्हेटिव्ह कुणाचा, ddx ऑफ, पुन्हा हे 2x जे आहे त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह प्लस हे बघा हे tan क्यूब 2x ऍज इट इज. हे 2 जे होते 2 आधी मल्टिप्लाय मध्ये घ्यायला स्टार्टिंगला, हे 2 इथे घेतले बघा, त्यानंतर tan क्यूब 2x देन sin ऑफ 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ sin, sin चा व्हॅल्यू काय तो, sin चा व्हॅल्यू cos ऑफ 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा, 3x चा डेरिव्हेटिव्ह. दिस इज इक्वल्स टू 3 इंटू sin स्क्वेअर 3x into
tan स्क्वेअर 2x. हे काय बघा sec स्क्वेअर 2x ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x आणि 2x साठी किती 2x साठी काय 2 ते 2 आणि हे 3 किती झाले विद्यार्थ्यांनो 2 into 3 म्हणजे इथे किती होतील 6 होईल. इथे लक्षामध्ये प्लस 2 ॲज इट इज tan cube 2x into sin of 3x into cos of 3x. बघा विद्यार्थ्यांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 3x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे 3x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो किती येतो तर 3 येतो ते 3 आणि हे 2 3 into 2 किती झाले 6 हे 6 झाले आणि या साईडला काय आहे dy by dx. तर अशा रीतीने हा डेरिव्हेटिव्ह आपण यामध्ये फाइंड केला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो सेकंड क्वेश्चन आहे y is equals to root of cos of x plus in root cos of root of x. क्वेश्चन आहे फाइंड dy by dx. काय करायला डिफरन्शिएट करा बघा विथ रिस्पेक्ट टू x therefore dy by dx is equals to ddx of in root cos of x plus in root cos of root of x cos of root of x. डिफरन्शिएट करायचे विद्यार्थ्यांना दोन्ही साइडला. मग आता यामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे cos of x हेच आपल्याला असं लिहिता येते ddx of cos of x raised to 1/2 plus ddx of cos of root of x raised to 1/2. बघा रूट होतं म्हणून पॉवर किती दिली आहे 1/2. रूट आहे म्हणून पॉवर किती घेतलाय 1/2. दिस इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे पॉवर जर 1 याच्यामध्ये नंबर फॉर्म मध्ये आहे तर पॉवर काय करायचा मल्टिप्लाय मध्ये घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना पॉवर मल्टिप्लाय मध्ये घेतला पॉवर 1 ने कमी करायचा cos ऑफ x चा पॉवर काय करायचा 1 ने कमी करायचा आहे म्हणजे 1/2 मायनस 1 म्हणजे किती येणार इथं मायनस 1/2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनटू डेरिव्हेटिव्ह काय करायचा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ x पुन्हा cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे प्लस बघा हे पॉवर जे होते मल्टिप्लाय मध्ये घेतले cos ऑफ रूट ऑफ x 1/2 होता मल्टिप्लाय मध्ये घेतला पॉवर 1 ने कमी करायचा आहे 1 ने कमी करायचा म्हणजे 1/2 मधनं -1 करायचा म्हणजे किती येणार -1/2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कुणाचा बेसला जे फंक्शन आहे त्याचा cos ऑफ रूट ऑफ x हा डेरिव्हेटिव्ह घेतला बघा दिस इज इक्वल्स टू 1/2 cos चा पॉवर किती आहे मायनस आहे तेच आपल्याला असं लिहिता येत आहे cos ऑफ x रेज टू 1/2 पॉवर वरती मायनस होते अपॉन मध्ये लिहिले प्लस बघा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ x cos साठी काय येतो cos साठी मायनस sin ऑफ x then plus here 1/2 हे 1/2 as it is cos of root of x पॉवर किती आहे बघा -1/2 आहे म्हणजे अपॉन मध्ये जर लिहिलं तर पॉवर काय होतील प्लस होतील and derivative of cos साठी काय येतो मायनस sin ऑफ cos साठी काय मायनस sin root of x as it is आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x बघा cos च्या पुढे जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मग इथं का नाही घेतला तर यामध्ये cos साठी काय लिहिला मायनस sin ऑफ x मग x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण मग x साठी काय येतो 1 म्हणून तो लिहिलेला नाही यामध्ये दिस इज इक्वल्स टू मायनस sin ऑफ x डिवाइड बाय 2 cos raised to 1/2 म्हणजे रूट ऑफ cos ऑफ x पॉवर 1/2 म्हणजे रूट अगेन हे प्लस आणि मायनस मायनस sin ऑफ रूट ऑफ x अपॉन मध्ये 2 हे पॉवर याचा हाफ आहे म्हणजे हे टोटल रूट मध्ये आपल्याला टाकता येईल रूट मध्ये cos ऑफ रूट ऑफ x आणि and डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x 1/2 रूट ऑफ x फॉर्म्युला आहे डायरेक्ट
1/2 बघा फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. यातून काय करा, मायनस डायरेक्ट बाहेर कॉमन घ्या आणि मायनस जर कॉमन घेतलं तर इथं काय येईल बघा, साइन ऑफ x अपॉन मध्ये 2 इन रूट कॉस ऑफ x, मायनस बाहेर घेतलं म्हणजे इथं प्लस, इथं राहील साइन ऑफ रूट ऑफ x डिवाइड बाय हे 2 आणि 2 किती झाले 4, हे आहे रूट ऑफ x, काय रूट ऑफ x आणि इनटू काय आहे कॉस ऑफ रूट ऑफ x आणि हा ब्रॅकेट जो आहे तो क्लोज केला. या साइडला काय आहे आपल्याला बघा dy बाय dx. dy बाय dx इकडे काय केलं बघा, मायनस दोघांमधून कॉमन घेतलाय, साइन ऑफ x ऍज इट इज आहे, अपॉन मध्ये होते 2 इन रूट कॉस ऑफ x, हे मायनस इकडे बाहेर घेतलेत बघा, हे साइन ऑफ रूट ऑफ x ऍज इट इज आहे, 2 into 2 काय झाले 4, रूट ऑफ x ऍज इट इज आहे, त्यानंतर हे रूट मध्ये जे आहे कॉस ऑफ रूट ऑफ x ऍज इट इज आहे, या साइडला आहे dy बाय dx. विद्यार्थ्यांना यासाठी फॉर्म्युले जे आहेत सुरुवातीच्या लेक्चर मध्ये लिहून दिली, ती सर्व फॉर्म्युले जे आहेत ती लर्न असणं आवश्यक आहे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले ही पूर्ण तुम्हाला लर्न करावे लागतील, तेव्हाच हे पुढे सॉल्व्ह करता येईल. हे एकदा सॉल्व्ह करता आले म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन समजेल आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करता आलं म्हणजे त्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे तो डिफरन्शियल इक्वेशन तो तुम्हाला सोपा जाईल. आणि म्हणून ही डेरिव्हेटिव्हची फॉर्म्युले जी आहे ती व्यवस्थित तुम्ही लर्न केली पाहिजे. थर्ड क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, y is equals to 1/cot into a tan of x plus b cot of x. From this find dy by dx. dy by dx is equals to means differentiate this function with respect to x. With respect to x म्हणजेच d upon dx. Right here also d by dx. 1/cot of a tan of x plus b cot of x. This equals to, पहिले काय करा हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहून घ्या. 1/cot म्हणजेच काय बघा, कॉटच्या पुढे हा अँगल आहे. 1/cot म्हणजेच काय tan, म्हणजेच हे काय लिहिता येईल 1/cot म्हणजेच tan of a tan of x plus b cot of x. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/cot of theta is equals to tan theta, म्हणून आपण हे काय लिहिलं tan मध्ये कन्वर्ट केलं. आता विद्यार्थ्यांनी पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या. पण tan चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x sec square x. मग इथे काय करायचं बघा, याचा डेरिव्हेटिव्ह सांगत असताना tan चा डेरिव्हेटिव्ह काय sec square, माझा अँगल कोणता आलेला आहे a tan of x plus b cot of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आहे tan च्या पुढे जे अँगल आहे त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अँगल कोणता आहे a tan of x plus b cot of x. a tan of x plus b cot of x. This is equals to sec square a tan of x plus b cot of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. बघा आता याच्यामध्ये a हा कॉन्स्टंट आहे, tan of x ला तो मल्टिप्लाय मध्ये आहे. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे a as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan साठी काय तो sec square x आणि पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह, पण x साठी काय तो 1 म्हणून तो लिहायचा आहे 1 तिथे लिहिल्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर हेच आन्सर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे प्लस b इनटू cot चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला यामध्ये सांगायचा आहे. बघा याच्यामध्ये सर्व डेरिव्हेटिव्ह जे आहेत तुमचे लर्न असणं आवश्यक आहे. मग cot चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला यामध्ये सांगायचा असेल तर cot चा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस cosec square x. cot चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cosec square x ब्रॅकेट क्लोज. This is equals to sec square a tan of x plus b cot of x into हे काय बघा याच्यामध्ये a sec square x प्लस आणि मायनस काय मायनस b cosec square x या अशा टाइप मध्ये तुम्हाला यामध्ये मिळत आहे. आणि मग लास्टला काय करायचं मध्ये ही टर्म आधी लिहिली नंतर ही लिहिली तरी चालेल किंवा हे असंच आन्सर लिहिलं तरी चालेल. या साइडला काय आहे dy बाय dx. अजून काही सिम्पलेस्ट पुढे dy अपॉन dx नाहीये म्हणजे यापुढे आता सिम्पलेस्ट
फॉर्म मध्ये लिहिता येणार नाही. हाच तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तर ही टर्म जी आहे ती सुरुवातीला लिहा किंवा हेच तुम्ही फक्त असं देऊ शकता. याला स्क्वेअर ब्रॅकेट द्या आणि हा ब्रॅकेट हा वेगळा येईल. म्हणजेच हा ब्रॅकेट जो आहे पूर्ण या टर्मला मल्टिप्लाय मध्ये असेल. म्हणजेच हा dy/dx तुम्हाला यामध्ये मिळतोय. यानंतर क्वेश्चन 4 आहे बघा. y इज इक्वल्स टू sin स्क्वेअर x अपॉन 1 प्लस cos स्क्वेअर x. काय करा, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट जर केलं तर आपल्याला यामध्ये मिळेल dy/dx. dy/dx इक्वल्स टू ddx ऑफ sin स्क्वेअर x डिवाइड बाय 1 प्लस cos स्क्वेअर x. या फंक्शनचा विद्यार्थ्यांना आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. एक जो आहे u, हे जे आहे याला v म्हणा, आणि u अपॉन v चा जो रूल आपण घेतलाय तो रूल यामध्ये अप्लाय करायचा आहे. u अपॉन v चा रूल काय आहे, तर v du/dx. बघा काय, v du/dx मायनस u dv/dx. आणि यामध्ये डिव्हिजन आहे, आणि डिव्हिजन आहे म्हणून काय मायनस आहे. अपॉन मध्ये काय असतंय v स्क्वेअर. आणि या साईडला काय आहे ddx ऑफ u अपॉन v असं असेल तर ddx ऑफ u अपॉन v. हे काय एक्झाम मध्ये लिहिण्याची आवश्यकता नाहीये विद्यार्थ्यांनो. दिस इज इक्वल्स टू बघा v म्हणजे कोण आहे 1 प्लस cos स्क्वेअर 1 प्लस cos स्क्वेअर x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा u चा. u म्हणजे कोणतं फंक्शन आहे sin स्क्वेअर x मायनस u म्हणजे काय sin स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा घ्यायचा आहे v फंक्शनचा. v कोण आहे 1 प्लस cos स्क्वेअर x डिवाइड बाय v स्क्वेअर म्हणजेच कोण आहे 1 प्लस cos स्क्वेअर 1 प्लस cos स्क्वेअर x त्याचा पॉवर 2. आणि या साईडला आहे बघा काय u अपॉन v त्याच्या जागी कोण आहे y. या साईडला आहे dy/dx. therefore dy/dx is equals to here 1 plus cos square as it is येतील बघा 1 plus cos square x डेरिव्हेटिव्ह ऑफ sin स्क्वेअर. तर बघा विद्यार्थ्यांनो, sin चा स्क्वेअर आहे पॉवर 2 आहे, आणि पॉवर 2 असेल तर पॉवर काय करायचे मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे 2 पॉवर 1 ने कमी करायचा. बघा काय केलं मी, पॉवर जे होते 2 मल्टिप्लाय मध्ये पॉवर 1 ने कमी केला इनटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बेसला जे फंक्शन आहे sin ऑफ x त्या sin ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इनटू sin ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस हियर मायनस sin स्क्वेअर x as it is. काय करायचं हे मायनस मी खाली घेतो मायनस sin स्क्वेअर x as it is इनटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा 1 प्लस cos स्क्वेअर चा मायनस sin स्क्वेअर as it is. डेरिव्हेटिव्ह कोणाचा 1 चा पण डेरिव्हेटिव्ह आणि cos स्क्वेअर चा पण डेरिव्हेटिव्ह. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 cos ऑफ x. बघा 2 मल्टिप्लाय मध्ये घेतले पॉवर 1 ने कमी केला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनटू काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ x. दिस इज इक्वल्स टू 1 प्लस cos स्क्वेअर x as it is. इथं जे आहे बघा 2 sin ऑफ x sin चा काय येतो cos ऑफ x देन मायनस हे 0 याच्यामध्ये ऍडिशन केलं तर काही फरक पडणार नाही. हे मायनस sin स्क्वेअर as it is इन ब्रॅकेट इथं काय 2 cos ऑफ x cos चा काय येतो मायनस sin ऑफ x cos चा काय येतो ह्या cos चा काय लिहिला मायनस sin ऑफ x. दिस इज इक्वल्स टू 1 प्लस cos स्क्वेअर x इनटू हे जे आहे बघा 2 sin ऑफ x इनटू cos ऑफ x मायनस sin स्क्वेअर x. हे मायनस इथं मायनस याच्यामध्ये जे आहे cos साठी मायनस ऍक्च्युअली याला ब्रॅकेट असं द्यावा लागेल. हा ब्रॅकेट क्लोज असं करा याच्यामध्ये हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल कारण हे दोघं मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये येते दोघं.
हे मायनस आणि मायनस काय होईल तिथं प्लस, आणि पुढे काय येईल बघा, हे 2 cos of x into sin of x, हेच असं तुम्हाला असं लिहिता येईल 2 sin of x into cos of x. This is also equals to 1 plus cos square x. बघा विद्यार्थ्यांनो 2 sin of x into cos of x चा फॉर्म्युला, आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin of theta चा फॉर्म्युला आहे बघा, sin of theta. sin of theta चा फॉर्म्युला काय, 2 sin theta by 2 into cos of theta by 2. म्हणजे इथं जर थीटा असेल तर हाफ इथं असतो. मग आता यामध्ये बघा साइन ऑफ 2 थीटा इथं जर घेतलं तर याचा हाफ इथं घ्यायचा आहे, 2 साइन ऑफ थीटा इनटू काय कॉस ऑफ थीटा. बघा फॉर्म्युला तर याचं काय, थीटा जर असेल तर काय घ्यायचा, थीटा बाय 2, इथं थीटा बाय 2 लिहायचा आहे. मग इथं 2 थीटा असेल तर त्याचा हाफ करायचा, 2 थीटाचा हाफ 1 थीटा, इथं पण 1 थीटा येईल. मग इथे बघा 2 साइन ऑफ x इनटू कॉस ऑफ x आहे, म्हणजे इथं काय येईल साइन ऑफ 2x असं येईल. काय येईल साइन ऑफ 2x प्लस साइन स्क्वेअर ॲज इट इज साइन स्क्वेअर x, इथं पण काय येणार साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2x. आणि ह्या सर्वांना काय करा बघा याच्यामध्ये, आता हे साइन ऑफ 2x कॉमन घ्या आणि ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा, हे 1 प्लस cos स्क्वेअर x. बघा 1 प्लस कॉस, याच्यामध्ये आपण काय केलं बघा, याच्यामधून हे 1 ॲज इट इज आहे, याच्यामध्ये अजून एक स्टेप आपण अशी वाढवूया, हे 1 ॲज इट इज प्लस ह्या दोघांमधला काय करू बघा साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2x कॉमन घेऊया, इथं साइन ऑफ 2x आणि इथं साइन ऑफ 2x. ब्रॅकेट मध्ये काय राहतील cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x, cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x. आता इथपर्यंत आपण आलो त्यामध्ये विद्यार्थ्यांना, पण इथे अपॉन मध्ये जी टर्म होती बघा 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट x टू 2, म्हणजे इथं प्रत्येकाच्या अपॉन मध्ये जे आहे, हे याच्या प्रत्येकाच्या अपॉन मध्ये ही स्टेप जी आहे याच्या अपॉन मध्ये काय येणार आहे 1 प्लस cos स्क्वेअर x त्याचा पॉवर 2, अशा टाइप मध्ये ही टर्म तुम्हाला यामध्ये लिहावी लागणार आहे बघा याच्यामध्ये. कारण आपण फक्त ही टर्म जी आहे ही सॉल्व्ह करत गेलो, अपॉन मध्ये जे होतं हे cos स्क्वेअर ची टर्म जी होती ती ॲज इट इज आहे. मग ती टर्म आपल्याला यामध्ये सांगावी लागणार आहे, प्रत्येकाच्या डिनॉमिनेटर मध्ये जी आहे ती टर्म त्यामध्ये येणार आहे. यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो अपॉन मध्ये जे आहे 1 प्लस cos स्क्वेअर x त्याचा पॉवर 2 आहे, हे प्रत्येक ठिकाणी डिवाइड मध्ये आहेच आहे. म्हणजे ही फर्स्ट टर्म, हे जे पद जे आहे याच्या अपॉन मध्ये सुद्धा 1 प्लस cos स्क्वेअर x. आता हे काय करावं लागेल, पूर्ण हे ब्रॅकेट मध्ये टाकून त्याला डिवाइड बाय, हे डिवाइड मध्ये काय करावं लागेल तुम्हाला 1 प्लस cos स्क्वेअर x रेज टू 2. हियर ऑल्सो इथं पण तुम्हाला लिहावं लागेल बघा काय 1 प्लस cos स्क्वेअर x रेज टू 2, या साइडला आहे काय dy अपॉन dx. हियर ऑल्सो इथे पण तुम्हाला घ्यावं लागेल बघा 1 प्लस cos स्क्वेअर x रेज टू 2, यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल 1 प्लस cos स्क्वेअर x रेज टू 2. इथे बघा याच्यामध्ये 1 प्लस cos स्क्वेअर x ला काय sin ऑफ 2x मल्टिप्लाय मध्ये, इथे आपण हे रफ करून पुन्हा लिहूया. दिस इज इक्वल्स टू बघा हे sin ऑफ 2x आणि sin ऑफ 2x, हे काय करू आपण इथं sin ऑफ 2x आपण यामध्ये कॉमन घेऊया. ब्रॅकेट मध्ये काय राहतील 1 प्लस cos स्क्वेअर x, बघा इथून sin ऑफ 2x कॉमन घेतले, इथं आहे बघा काय sin ऑफ 2x बाहेर घेतलं तर इथं काय राहील प्लस sin स्क्वेअर x असं राहील. आणि याच्या अपॉन मध्ये जे आहे ते 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट रेज टू 2. बघा इथं लक्षात येत आहे. त्यानंतर this is equals to sin of 2x as it is 1 as it is sin square plus cos square म्हणजे काय येणार आहे 1 अपॉन मध्ये 1 plus cos square x raised to 2. 1 plus 1 2, म्हणजे इथे येईल 2 sin of 2x डिवाइड बाय 1 plus cos square x, 1 plus cos square x raised to 2. आणि या साइडला काय आहे बघा याच्यामध्ये
या साईडला आहेत बघा इकडे, इकडे बघा इकडे हे काय dy बाय dx, यामध्ये आहे इकडे dy बाय dx. दिसतंय सर्वांना? हे फायनल आन्सर तुमचं यामध्ये मिळतंय. dy बाय dx इक्वल्स टू काय 2 sin of 2x अपॉन मध्ये 1 प्लस cos square x होल स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो y इक्वल्स टू इन रूट 1 प्लस sin of x अपॉन मध्ये 1 मायनस sin of x. पहिले काय करायचं मध्ये बघा, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिता येतंय का बघा, कारण हे टोटल याला रूट आहे म्हणजे पॉवर 1 तर 1/2 द्यावा लागेल. त्यानंतर u अपॉन v हा थेरम तुम्हाला अप्लाय करावा लागेल, किंवा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असं लिहिता येईल बघा. हे जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर इन रूट 1 प्लस साइन ऑफ x अपॉन मध्ये 1 मायनस साइन ऑफ x इनटू याची कॉन्जुगेट पेअर जी आहे 1 मायनस साइन ऑफ x ची कॉन्जुगेट पेअर जी आहे 1 प्लस साइन ऑफ x आहे, अपॉन मध्ये पण 1 प्लस साइन ऑफ x, त्याने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. दिस इज इक्वल्स टू 1 प्लस साइन ऑफ x, 1 प्लस साइन ऑफ x म्हणजे काय 1 प्लस साइन ऑफ x ब्रॅकेट रेस टू 2 डिवाइड बाय a मायनस b, a प्लस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला बघा. y इज इक्वल्स टू देयरफॉर y इज इक्वल्स टू 1 प्लस साइन ऑफ x ब्रॅकेट रेस टू 2. हे जे आहे 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय लिहिता येतं आपल्याला cos स्क्वेअर असं लिहिता येतं. इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, त्यामुळे हे रूट कॅन्सल होईल म्हणजेच बॅलन्स राहील आपल्याला 1 प्लस साइन ऑफ x अपॉन मध्ये आहे cos ऑफ x, या साईडला आहे y. बघा हे स्क्वेअर होता, इथं पण स्क्वेअर होता म्हणून रूट कॅन्सल झालाय. हेच असं लिहिता येतं y इज इक्वल्स टू 1 अपॉन cos ऑफ x प्लस हे प्लस साइन अपॉन cos, साइन ऑफ x अपॉन मध्ये cos ऑफ x. 1 अपॉन cos म्हणजेच काय येणार आहे sec ऑफ x प्लस साइन अपॉन cos म्हणजेच काय येणार आहे tan ऑफ x. y इज इक्वल्स टू म्हणजे y इज इक्वल्स टू मिळालं काय sec ऑफ x प्लस tan ऑफ x. आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट बघा dy बाय dx, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देयरफॉर d dx ऑफ sec ऑफ x प्लस tan ऑफ x. आता sec साइड काय तो sec ऑफ x इनटू tan ऑफ x आणि tan साइड काय तो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan साइड तो sec स्क्वेअर x. समजते सर्वांना? बघा sec साइड काय sec ऑफ x इनटू tan ऑफ x आणि tan साइड काय तो sec स्क्वेअर x. आता यामध्ये एक तर sec कॉमन काढता येईल, किंवा काय करा sec म्हणजेच काय 1 अपॉन sec म्हणजे 1 अपॉन cos, sec म्हणजे 1 अपॉन cos, tan म्हणजे काय sin अपॉन cos tan प्लस sec म्हणजे काय 1 अपॉन cos स्क्वेअर, 1 अपॉन cos स्क्वेअर. इथं sin into 1 म्हणजेच काय sin ऑफ x अपॉन मध्ये cos स्क्वेअर x प्लस 1 अपॉन cos स्क्वेअर x. दिस इज इक्वल्स टू दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, एकाच डिनॉमिनेटर वरती लिहिता येईल cos स्क्वेअर x आणि वरती काय आहे बघा 1 प्लस sin ऑफ x, 1 प्लस sin ऑफ x. दिस इज ऑल्सो 1 प्लस sin ऑफ x. cos स्क्वेअर म्हणजे तुम्हाला काय लिहिता येते फॉर्म्युला तुमच्याकडे आहे बघा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. मग cos स्क्वेअर इक्वल्स टू काय बघा फॉर्म्युला काय आपल्याकडे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1. यावर आपल्याला जर cos स्क्वेअर लिहायचा असेल तर हा sin स्क्वेअर त्या साईडला न्या म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर होईल, 1 मायनस sin स्क्वेअर x इज इक्वल्स टू काय cos स्क्वेअर x. हीच पुढची स्टेप अशी घेता येईल आपल्याला. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 1 प्लस sin ऑफ x डिवाइड बाय 1 मायनस sin स्क्वेअर म्हणजे 1 म्हणजे 1 चा पण स्क्वेअर आहे म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असं लिहिता येईल. आणि तेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b, सेकंड ब्रॅकेट मध्ये a प्लस b म्हणजे आपल्याला लिहिता येईल 1 मायनस sin ऑफ x, सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 प्लस sin ऑफ x. आणि इथे बघा 1 प्लस sin ऑफ x बरोबर 1 प्लस sin ऑफ x कॅन्सल होतील, बॅलन्स कोण राहतील इकडे काहीच नाही म्हणजे 1 राहिले, 1 अपॉन मध्ये 1 मायनस sin ऑफ x आणि या साईडला काय आहे dy बाय
dx असा आन्सर आपल्याला यामध्ये मिळतंय बघा. काय dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन मध्ये 1 मायनस साइन ऑफ x. समजते सर्वांना?